नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय आणि रमा हे दोघं एकमेकांशी खूप भांडत असतात, कारण आरोहीने मुद्दाम टॉवेल बेडवर टाकून या दोघांमध्ये भांडण निर्माण केलेले असते. कारण ह्या दोघांमध्ये प्रेम आहे की नाही, जर यांच्यामध्ये भांडण होत असेल तर यांच्यामध्ये प्रेम असेल. आता मात्र हे बघण्यासाठी पार्वती आजीची साथ घेऊन आरोहीने मात्र आता ही त्यांची मज्जा घेतलेली असते. आरोही आता हे दोघांचं भांडण सुरू असताना खूप असे हसत असते. तेव्हा आता अक्षय रागाने म्हणतो की हे बघ, मी टॉवेल नाही टाकलेला. तर रमा म्हणते की हे बघा, जाऊन द्या, आता इतकं भांडण्यापेक्षा मीच तो टॉवेल वाळत घालते. तर अक्षय लगेच तिच्या हातातील टॉवेल हिसकतो आणि म्हणतो की काही गरज नाही, मी करतो, मी वाळत घालतो. तेव्हा आता दोघंही एकमेकांकडे अगदी तो टॉवेल ओढत असतात. तेव्हा आता रमाला खूप राग येतो. रमा रागाने आता जोरात तो टॉवेल ओढते आणि सोडा असं म्हणून अक्षयला म्हणते की तुम्हाला शिस्त नाही तर आरोहीला कधी शिस्त लागेल. कधीही घरी यायचं, उठायचं, खायचं, पौष्टिक खायचं नाही, घरचं सोडून बाहेरचं जेवायचं, मग कशी आरोहीला शिस्त लागेल. तर आता अक्षय विचारतो की टॉवेल आणि याचा काय संबंध आहे. त्यावर आता रमा म्हणते तुम्हाला शिस्त नाही त्यामुळे आरोहीला सुद्धा शिस्त नाही, कारण शाळेतून आल्यानंतर ती सुद्धा आता शाळेचा युनिफॉर्म आहे तर ती सुद्धा असाच फेकून देते. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ, माझा काही संबंध नाही, ती माझ्याकडून काही असं वेगळं नाही शिकलेली, कारण तुझा संबंध असेल आणि तू आल्यापासूनच ती आता वेगळं काहीतरी शिकते हे उलटं बोलण्यासाठी आणि असे वाद घालण्यासाठी. तर रमा म्हणते की हे बघा, ती अगोदरपासूनच उलटं बोलत होती. त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही, ती बरोबर आईचे गुण घेऊनच जन्माला आली, अगदी अवगुण घेऊन ती जन्माला आलेली आहे. रमाला राग येतो. रमा म्हणते की अवगुण का, सांगा मग कोणता आहे माझ्यातील अवगुण, सांगा बरं एकतरी. त्यावर आता अक्षय म्हणतो, अक्षय आता रमाकडे बोट करून बोलत असतो. तर रमा अक्षयचं बोट पकडते आणि काय, कोण आहे मी, सांगा कोणता अवगुण आहे माझ्यामध्ये आणि कोण आहे मी, बोला ना. तेव्हा आता अक्षय तू तू करत असतो आणि आता दोघांचं बोट एकमेकांच्या बोटामध्ये अडकलेलं असतं. तर रमा म्हणते की हे बघा, खरं काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का कधी. तोंडाला येईन ते बोलायचं. आणि रागाने रमा मात्र अक्षयचा हात आता सोडून देते आणि जोरात हिसकावते. तर अक्षय म्हणतो की हीच आता सवय आरोहीला सुद्धा लागलेली आहे, ती सुद्धा कुणाचं ऐकून घेत नाही, वाद घालत बसत असते, अगदी सेम टू सेम तुझ्यासारखी आहे, तुझ्यावरच गेलेली आहे ती. रमा आता रागाने अक्षयकडे बघते आणि म्हणते की माझ्यावर ती जर गेली असती तर तिने टॉवेल असता आणि एकदा मी तिला सांगितले असते की अगं आरोही, टॉवेल ओला असतो तर तो बेडवर म्हणजे टाकायचं नाही, व्यवस्थित वाळू घालायचा, तर तिने लगेच ऐकले असते. सतत तिला सांगण्याची वेळ माझ्यावर आली नसती, परंतु नाही, कारण ती सतत तुमच्याबरोबरच राहिली, मग तिला सवय कशी लागेल बरं. असं करता करता दोघांमध्ये भांडण जुपते आणि दोघं आता हे एकमेकांशी भांडता भांडता रमा तेथून टॉवेल घेऊन वाळवत घालायला जायला निघते. परंतु अक्षय टॉवेल घेऊन ओढतो आणि टॉवेल बरोबर रमा सुद्धा आता बेडवर येऊन पडते. दोघे आता एकमेकांकडे अगदी शेजारी पडलेले असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. आता रमाचा हात अक्षयच्या हातावर असतो. रमा घाईने आपला हात काढायला जाते, परंतु आता ती उठणार तोच लगेच परत तिचा हात गुंततो आणि ती परत अक्षयच्या अंगावर पडते. दोघेही आता एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघत असतात, एकमेकांशी न बोलता फक्त एकमेकांकडे बघतच असतात. आता अक्षय अलगत रमाचा पदर बाजूला करतो आणि आता दोघेही उठून उभे राहतात. तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे एकाच वेळेस बघणार तोच लगेच पुन्हा मान वळवतात आणि परत एकमेकांकडे बघत असतात. आणि अक्षय पुन्हा म्हणतो की मला तर असं वाटतं की नक्की तिच्यामध्ये तुझेच अवगुण आले असणार. त्यावर आता लगेच रमाला राग येतो. रमा म्हणते की हे तुमचं फायनल आहे का, आणि हे बघा तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का. त्यावर आता लगेच तो ओला टॉवेल घेते आणि ठीक आहे असं म्हणून ती म्हणते की आता हा टॉवेल आपण ओला आहे ना आरोहीला देऊयात आणि बघूयात ती या टॉवेलचं काय करते ते. आणि हे बघा, तिने जर टॉवेल असाच कुठेतरी फेकून दिला तर ती तुमची मुलगी, आणि जर तिने छान असा टॉवेल वाळत घातला तर मात्र ती माझी मुलगी असेल. त्यानंतर बाहेर आता आरोही विचार करत बसलेली असते आणि आता पार्वती आजी तिला विचारते की आरू, अगं काय झालं, कसला विचार करतेस तू. तेव्हा आता आरोही म्हणते हे बघ आजू, अगं आपला पहिला प्लॅन तर सक्सेस झाला, परंतु दुसऱ्या प्लॅनबद्दल आपण कसं आता काय करायचे आणि तो प्लॅन आपला कसं सक्सेस होईल बरं. त्यावर आता पार्वती आजी म्हणते तुझा प्लॅन लुटूपुटूचं भांडण हो का. तर आरोही म्हणते की काय करायला हवं आजू, सांग बरं. तर पार्वती आजी म्हणते की अगं त्या दोघांना एकत्र फिरायला पाठवावं लागेल. अगोदर जसे ते वागायचे, जसे करायचे, जसे काही अगदी व्यवस्थित, त्यांनी काहीतरी एकत्र येऊन करायला हवे. तेव्हा आता आजी विचारते अगं पण कसं करायचं आहे.
आणि आरोही विचार करते. आजी म्हणते की अगं तूच विचार कर आणि काहीतरी सांग. तर आता आरोही विचारते की अगं पण काय विचार करू, तूच सांग ना अगं आजी काय विचार करू ते. पार्वती आजी म्हणते की अगं तुला मी टास्क दिलेला आहे तर तू विचार कर. तर लगेच आता तू सांग की मी काय करू. तर पार्वती आजी म्हणते की आरोही हे बघ ते जर दोघेही आता की जर बाहेर गेले तर पुन्हा ते एकत्र येतील आणि एकमेकांशी प्रेमाने वागतील. आणि तेवढ्यात रमा ही आरोहीला आवाज देते. तर आरोही म्हणते की चल मी आईकडे जाते. आणि तेवढ्यात ती जायला निघणार तोच लगेच रमा आणि अक्षय बाहेर येतात. तर आता अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता रमा म्हणते की आई आजी हे बघा आम्हाला आरोहीला एक प्रश्न विचारायचा आहे. तर अक्षय म्हणतो की हो हो आणि त्याचं उत्तर फक्त आणि फक्त आरोहीच देईल. तर अक्षय म्हणतो की हो आम्हाला सुद्धा तिला हाच प्रश्न विचारायचा आहे. ती तिच्यावर गेली की माझ्यावर गेली हे आम्हाला शोधून काढायचं आहे. त्यावर आता लगेच पार्वती आजी म्हणते की तुला विचारलं तू सांग बरं. आरोही तो टॉवेल हातात घेते आणि लगेच तो चुरगाळून असा तेथे सोफ्यावर फेकते. आता अक्षयला तर फारसं हसायला येते आणि तो म्हणतो की पहिलंच बघितलंस का अगं रमा तुझ्या वाईट सवय इला लागल्या. त्यावर आता आरोही म्हणते की एक मिनिट मी असं नाही करणार. मी तो टॉवेल वाळत टाकणार आणि तो वाळून झाला तर त्याची व्यवस्थित घडी घालेल आणि अगदी व्यवस्थित ठेवून दिला असता. तेव्हा आता अक्षय हा आरोहीकडे बघत असतो. तर रमाला आनंद होतो. रमा खुशून हसते आणि अक्षयला म्हणते की कळाले का तुम्हाला ह्या सवयी आहेत माझ्या अगदी चांगल्या सवयी. तर अक्षय म्हणतो की हो हो सर्व सवयी माझ्या आहेत आणि मी तिला हे सर्व शिकवलेले आहे. माझी सुद्धा चांगली सवय आहे आणि हे बघ मी सुद्धा टॉवेल व्यवस्थितच टाकला होता. तर आता रमा म्हणते की तुमची चांगली सवय आहे का म्हणूनच तुम्ही असा टॉवेल टाकला होता. तर अक्षय म्हणतो की मला माहिती नाही की मगाशी टॉवेल कोणी टाकला होता. तर आरोही आणि पार्वती आजी एकमेकींकडे बघून खूप असे हसतात. रमा म्हणते की तुमची सवय नाही ती आणि जर तुमची सवय असती तर तिने उगाच असा टॉवेल टाकला नसता. तर अक्षय लगेच म्हणतो की हे पग भांडू नको माझ्याशी. तेव्हा आता रमा म्हणते की हे पग करून तुम्ही माझ्याशी बोलूच नका बोट खाली करा. तेव्हा आता अक्षय आजीला म्हणतो की आजी हे बघ ती उगाच ओरडते उगाच माझ्यावर खोटे आरोप करते म्हणून आता दोघांमध्ये भांडण जुपते. तर पार्वती आजी म्हणते की अरे शांत व्हा एक मुलगी आहे तुम्हाला तुम्ही दोघं असे भांडलात तर ते शोभतेस का आणि ते पण तिच्या समोर. अक्षय म्हणतो की अगं बघ ना तिची आई माझ्यावर ओरडते. तेव्हा आता रमा आरोहीला जवळ घेते आणि मिठीत घेऊन म्हणते की आरोही माझी मुलगी आहे हो की नाही. तेव्हा आरोही हसते आणि म्हणते की बरं बरं आई जिंकलेली आहे. तर अक्षय म्हणतो की काय बोलतेस. तर आरोही म्हणते की हो बाबा हरला आणि आई जिंकली आणि बाबाला तर एक शिक्षा द्यावीच लागेल आणि बाबाला नेमकं शिक्षा काय देऊ बरं एक मिनिट. आणि बाबाला काय शिक्षा द्यायची आहे याचा ती विचार करत असते आणि काय काय द्यावी बरं. तेव्हा मात्र आता ह्या दोघांना बाहेर पाठवण्यासाठी आता ही म्हणजे आरोही छान असा प्लॅन करते आणि ती म्हणते की हे बघ बाबा अरे मला सुचलेलं आहे की तुला नक्की काय शिक्षा द्यायची आहे की तुला आज आम्हाला दोघींना बाहेर घेऊन जावं लागेल आणि कुठेतरी बाहेर आम्हाला दोघींना आईस्क्रीम खाऊ घालावी लागेल. म्हणून आरोही अगदी जोरात ओरडत आनंदाने उड्या मारत असते. तर अक्षय म्हणतो की आरू अगं ऐकून घे प्लीज शांत हो. तो आरोहीला शांत करतो आणि रमाला म्हणतो की प्लीज हे शक्य नाही होणार. सॉरी करत तो आता आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता आरोही त्याच्या मागे पळतच जाते आणि म्हणते की बाबा अरे ऐकून घे. रमा सुद्धा आता थोडीशी हर्ट होते. ती आरोहीला आवाज देते. तर पार्वती आजी रमाला शांत राहायला सांगते. बाप लेक आहे ते बघून घेतील त्यामुळे तू शांतच राहा. तेव्हा आरोही आता आत अक्षयच्या मागे येते आणि म्हणते की बाबा हे बघ ऐकून घे. अरे तू का रागवलास तू माझ्यावर का चिडलास मी काही केले का. तर अक्षय आरोहीला पुन्हा जवळ घेतो आणि हे बघ बाळा हे बघ तू शांत हो. अगं तुझं काही चुकलेलं नाही. अगं आई चुकीचं बोलली आणि मी तुझ्यावर का चिडेल. तू काही चुकीचं बोललेली नाही बाळा. हे बघ अगं रमा ही तुझी आई आहे ना ती आरके मॅडम आहे. आता त्या खूप मोठ्या आहेत आणि आपलं पाचगणी गाव आता खूप छोटंसं गाव आहे ग आणि या पाचगणीत आरके मॅडमला सगळे काही ओळखतात. आणि हे बघ त्या आरके मॅडम बरोबर जर मी फिरलो तर त्यांना कोणी ओळखलं आणि आम्हाला त्या कोणी एकत्र बघितलं तर ते सगळे आरके मॅडमलाच बोलतील त्यांना नावं ठेवतील त्यांना चिडवतील. आणि हे सर्व तुला आवडेल का तुझ्या आईला जर कोणी चिडवले तर. त्यावर आता लगेच आरोही म्हणते की नाही बाबा मला नाही आवडणार. अक्षय म्हणतो की हे बघ म्हणून मी नाही म्हणतो. हे बघ मग प्लीज तू अशी काहीतरी मागणी करते आणि मला सुद्धा शिक्षा देते आणि तुझ्या आईला सुद्धा तू काहीतरी शिक्षा देतेस त्यापेक्षा मला वेगळी काहीतरी शिक्षा दे ग मी ती पूर्ण करेल. आणि तेवढ्यात रमा आत येते आणि म्हणते
म्हणते की शिक्षा ती नाही तर तुम्ही देता मला शिक्षा। तेव्हा लगेच रमा पुन्हा म्हणते की ती 4 लोक कोण लागतात, तुमची नातेवाईक असतात का? नाही ना, पण मी तुमची कोणीतरी आहे ना। एक वेळ अशी होती की आपण एकत्र होतो आणि ती वेळ पुन्हा आपण नाही आणू शकत, पण एकत्र आपण मित्र म्हणून राहू शकतो। ते ऐकून आता आरोहीला खूपच आनंद होतो। आरोही म्हणते की हो ना। आई म्हणते ते अगदी खरं आहे। मग बाबा तुम्ही एक काम का करत नाही की तुम्ही एकमेकांचे चांगले बेस्ट फ्रेंड का होत नाही बरं? त्यावर आता रमा म्हणते की हे बघ आरू, अगं फ्रेंड्स एकमेकांचा विचार करतात, फ्रेंड्सला एकमेकांची लाज नाही वाटत, परंतु हे बघ तुझ्या बाबांना मला बाहेर घेऊन जाण्याची लाज वाटते। जाऊन दे सोड, आम्ही नाही होऊ शकत चांगले फ्रेंड्स। तेव्हा रमा नाराज होऊन तेथून जायला निघते, पण तोच आता अक्षय म्हणतो की तुला अजून सुद्धा गुल्फी आवडते ना। तेव्हा आता रमाला जो काही आता रमा प्रेग्नेंट असते, आरोही तिच्या पोटात असताना अक्षय तिला गुल्फी खायला घेऊन गेलेला असतो। ते क्षण आठवतात। दोघांचं एकमेकांबरोबर जे काही संभाषण झालेलं आहे त्या सर्वाची आता आठवण आता रमाला होते आणि अक्षयला सुद्धा। अक्षय असं म्हटल्यानंतर आता तिला फारच आनंद होतो, ती स्वतःचीच हसते। तेव्हा आता आरोही मुद्दा म्हणते की अरे अरे ती गुल्फी मला नाही आवडत। तर अक्षय म्हणतो की अगं तुझ्या आईला आवडते, वाईट सवय आहे तुझ्या आईच्या। तेव्हा आता लगेच रमा आरोही जवळ येते आणि म्हणते की तुला काय आवडतं बरं? मला चॉकलेट स्ट्रॉबेरी हे सगळं काही आवडतं, गुल्फी सोडून सगळं काही आवडतं। तेव्हा रमा विचारते की म्हणजे जे सगळं काही बाबाला आवडते ते सगळं तुला आवडते, तर मग तुझ्या बाबाचा जो काही चॉईस आहे ना तो वाईट आहे। तेव्हा आता अक्षय म्हणतो की माझा चॉईस कधीही वाईट नव्हता। तेव्हा आरोही म्हणते की हो ना, कारण बाबाने तुला माझी आई म्हणून सिलेक्ट केलेला आहे, बाबाची चॉईस आहे ना तर ती बेस्टच आहे। तेव्हा अक्षय आणि रमा लगेच एकमेकांकडे बघतात, त्यांना वेगळं काहीतरी असं फील होतं। तर आता आरोही बारीक दोघांकडे लक्ष देते, एकतर अक्षयकडे बघते आणि नंतर ती रमाकडे बघते आणि दोघे एकदमच शांत होतात। तेव्हा आरोहीच ओरडते। आरोही म्हणते की काय झालं, दोघे एकदम असे शांत का झालात? तेव्हा रमा ही अक्षयकडे बघते आणि आरोहीला काही नाही असं म्हणते। काही नाही बाळा। तर आता आरोही ओरडते। आरोही म्हणते की चला ना आपल्याला फिरायला जायचं आहे। आणि बाबा अरे तू कोणता ड्रेस घालणार आहे, चल ना सांग ना लवकर, म्हणून ती अक्षयच्या हाताला धरून ओढत असते। तेव्हा आता आरोहीला फारच आनंद होतो, ती आनंदाने उड्या मारायला लागत असते आणि आपण फिरायला गेल्यानंतर फुल अशी मज्जा करूयात म्हणून ती आनंदाने उड्या मारते। तेव्हा आता हे त्रिकोटी कुटुंब इतकं आनंदी एकत्र आहे हे बघून मालविका दरवाजात असते आणि मालविका दरवाजात उभी राहून या सर्वांचं जे बोलणं ऐकते आणि हे तिघे एकत्र फिरायला जाणार आहेत हे तिला समजल्यानंतर तिला इतका तिचा जळफळाट होतो, कारण ती आता अक्षयवर प्रेम करायला लागलेली असते। हे सर्व समजल्यानंतर आता ती स्वतःच्या मनाला म्हणते की नाही, मी असे नाही होऊन देणार, रमा आणि अक्षयला मी एकत्र नाही होऊन देणार। तेव्हा आता तिच्या हातामध्ये जो कॉफीचा कप असतो तर ती घेऊन आत येते आणि अक्षयला म्हणते की अक्षयजी कॉफी। तर अक्षय म्हणतो की थँक्यू। तेव्हा अक्षय तिच्या हातातील तो कॉफीचा कप घेतो। रमा मात्र मालविकाकडे बघत असते आणि तेव्हा आता म्हणजे रमा तिला त्यावेळेस जे काही म्हणलेले असते तर आता ही मालविका इरावतीला सगळं काही येऊन सांगत असते की मी त्या अक्षयला कॉफी घेऊन त्याच्या रूममध्ये गेले होते आणि अक्षयने कॉफी घेतली। तर रमा लगेच आता म्हणाली की ही कॉफी पिण्याची वेळ आहे का, बाहेर गेल्यानंतर आता आपण काहीतरी थंड खाणार, त्यामुळे आता ही कॉफी पिण्याची वेळ नाही। अक्षय म्हणलेला असतो की हे बघ इतकी आणली तर पितो, मस्त तरतरी येईल। त्यावर आता लगेच अक्षय पिणार तोच। आरोही म्हणते की अरे बाबा, अरे गरम कॉफी आणि थंड आईस्क्रीम आता आपल्याला खायची आहे, असं थंड आणि गरम एकत्र खाल्ल्यानंतर तू काय म्हणतो की ॲसिडिटी होते म्हणून। तेव्हा आता अक्षयच्या लक्षात येते। आता हे सर्व लक्षात आल्यानंतर अक्षय म्हणतो की आरोही तू एकदम खरं बोलते आणि हे मात्र खरं आहे, चल लगेच तो आता कॉफीचा कप आहे तर तो बाजूला ठेवतो आणि आता तो परत मालविकाला म्हणतो की हे बघ ही कॉफी गरमच आहे, मी काही प्यालेलो नाही, त्यामुळे ही कॉफी तू पिऊन घे। व आता पी असं तो म्हणत असतो, परंतु मालविका नाही नाही म्हणत असते। तर आता अक्षयच्या हातातील कप आहे तर तो रमा घेते आणि मालविकाला जबरदस्तीने ती हातात देऊन म्हणते की अगं पी ना, काय होतं। अक्षय सुद्धा म्हणतो की हो मालविका पिऊन टाक बरं। मालविकाला खूप राग येत असतो तर अक्षय म्हणतो की अगं पिऊन टाक, आम्ही बाहेर चाललो आहोत, पी बरं। तेव्हा आता मालविका रागाने बघत असते आणि आरोही मात्र तिला आता अशा वाकवले दाखवत असते आणि रमा आणि अक्षयच्या हाताला धरून म्हणते की चला चला उशीर होतोय। आणि ती आता अक्षय आणि रमाला विचारत असते की तुम्ही कोणकोणते ड्रेस घालणार आहेत, बाबा तू कोणता, आई तू कोणता। आणि आता ह्या तिघांचं जे काही सुरू असतं बाहेर जाण्याची तयारी, आणि तेव्हा मालविका हे सर्व ऐकते आणि तिला तर खूप असा आणखीनच राग येतो। ती रागाने आता तो कॉफीचा कप फेकून देते। तर आता येऊन सगळं काही इरावतीला सांगते। इरावती आता हे सर्व ऐकून त्या
मालविकाला म्हणते की म्हणजे रमा आता बायकोसारखीच वागायला लागलेली आहे. त्यावर आता मालविका म्हणते की हो, आपल्याला काहीतरी ठोस असे करावे लागेल. इरावती म्हणते की हो, करायला तर पाहिजे आणि पाय मुरगाळ्याचं नाटक करून ती या घरामध्ये राहू शकते. आता मात्र पाय घसरून जे काही म्हणजे पडल्याचं नाटक आहे तर ते करून मी अक्षयला सुद्धा बाहेर जाण्यासाठी कसं थांबवते. मग बघतच राहा. तर मालविका म्हणते की अहो, पण तुम्ही असं केले तर सगळ्यांना कळेल की तुम्ही नाटक करतात म्हणून. त्यावर आता इरावती म्हणते की प्लॅन बी आहे ना, तो माझ्याकडे रेडीच आहे. म्हणून पुढचा प्लॅन काय आहे हे सर्व आता ती मालविकाला सांगते. मालविका मात्र तो प्लॅन ऐकून खुश होते. आता हा सर्व प्लॅन सांगून इरावती म्हणते की रमा आणि अक्षय फिरायला जाण्याच्या अगोदर मात्र मी पडणार आणि रमा कायमची या घरातून निघून जाणार. तेव्हा आता रमा आणि अक्षय हे तयार होऊन बाहेर येण्याची इरावती आणि मालविका वाटच बघून असतात. तर आता इरावती आणि मालविका इकडून तिकडून टोकावत असतात. इरावती म्हणते की हे पक्ते बाहेर आल्यानंतर तू पटकन मला असा धक्का दे. मालविका विचारते की कसा देऊ बरं, जोरात देऊ की कसा, मला खरंच काही कळत नाही. तर आता इरावती म्हणते की काहीच कळत नाही म्हणजे काय, अगं खरंच असा धक्का द्यायचा म्हणजे मी जोरात पडेल आणि मला लागेल. मालविका म्हणते की अहो, पण तुम्हाला दुखेल. तर इरावती म्हणते की अगं मला दुखले तरी चालेल, पण त्रास मात्र त्यांना व्हायला पाहिजे, त्यांना दुखलं पाहिजे. अगं तुला कळत नाही का, दे ना तू असं धक्का. किंवा आता हळूच असा धक्का मालविका देते. तर इरावती म्हणते की अगं तू मला चटका नाही देस, अगं तू मला धक्का देते असं काहीतरी धक्का दे ना. अगं मी पडले पाहिजे आणि लागले तर लागले, अगं मला लागले तर जाऊन दे, लागून दे, मला ते चालेल हे बघ. आणि तेवढ्यात आता मालविका थोडासा हळूच धक्का देते. इरावती तिला म्हणते की अगं थांब ना आणि चल रेडी. म्हणून आता मालविका जोरात धक्का देते. तर इरावती परत खाली पडते आणि जोरात आई ग असं ओरडते. आणि आता लागले का असं मालविका विचारते. तर आता इरावती नाटक करत असते जोरात ओरडण्याचं, खूप काही लागलेलं आहे असे मात्र ओरडून ती आई ग असं करत असते. तेव्हा आता मालविका तारा पार्थ यांना आवाज देते की इरावती मॅम पडलेल्या आहेत, लवकर धावत्या. आणि तेवढ्यात आता तारा आणि पार्थ धावतच येतात. पार्वती आजी सुद्धा बाहेर येते आणि आता इरावतीला पडलेलं बघून पार्वती आजी म्हणते की पडली वाटतं. तारा विचारते की ग्रॅमी काय झालं. तर इरावती म्हणते की काही नाही. इरावती म्हणते की मामा कुठे आहे, मामाला अगदी बोलावून घेऊन ये, कारण मला हॉस्पिटलला न्यावं लागेल, त्याला मला हॉस्पिटलला न्यायला सांग. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अक्षय रमाला आणि आरोला घेऊन बाहेर गेलेला आहे. तर तेव्हा मात्र आता मालविका आणि आता इरावतीने जो काही प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनबद्दल त्या एकमेकांशी जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र पार्वती आजीने दरवाजात उभं राहून हे सर्व ऐकलेलं असतं. पार्वती आजीने हे सर्व ऐकल्यानंतर पार्वती आजी सुद्धा आता हुशार बनत त्या अगोदरच ते अक्षय आणि रमा यांना बाहेर काढून देत आणि आता स्वतःशी ती हसत असते. तर इरावती विचारते की बाहेर गेला तर आता येतेच होता. तर पार्वती आजी म्हणते की अगं मीच त्यांना सांगितले कशाला कपडे वगैरे बदलत बसतात, बाहेर जातात ना मग छान अशी शॉपिंग वगैरे करा आणि तेच कपडे घाला आणि फिरायला जा, कशाला घरी अगदी कपडे चेंज करत वेळ वाया घालवतात बरं. तर इरावतीला खूप असा राग येतो. इरावती पार्वती आजीकडे रागाने बघते. तर पार्वती आजी पुढे येते आणि म्हणते की चल दे हात, मी नेते तुला हॉस्पिटलला. तर इरावती आता लगेच पार्वती आजीला म्हणते की नकोय. तेव्हा मात्र आता इरावती ही मालविकाला खुणावते की अक्षयला फोन करण्याचा, पण पार्वती आजी हुशार असते. पार्वती आजीला याबद्दल सर्व काही माहिती असते म्हणून तिने अक्षयचा फोन सुद्धा आता घरी ठेवून घेतलेला असतो. मालविका घाईने आता अक्षयला फोन करायला जाते. इरावती म्हणते की अगं त्याला पडलेले आहे, मी ला सांग आणि लवकर मागे यायला सांग. म्हणून मालविका हो हो करत फोन लावते, पण तो फोन पार्वती आजीच्या हातात जो मोबाईल आहे त्यावर वाजत असतो. पार्वती आजी सुद्धा इरावतीच्या शेरा सवाशेर भरलेली असते आणि बरोबर तिने अक्षयचा मोबाईल आपल्याकडे ठेवून घेतलेला असतो. सर्वजण आता आजीच्या हातात वाजणारा मोबाईलकडे बघत असतात. त्यावर आता पार्वती आजी हसते आणि म्हणते की अरे छा, अक्षयचा फोन तर माझ्याकडेच आहे. त्यावर मालविका रागाने विचारते की तुमच्याकडे कसा. तेव्हा मात्र आता लगेच पार्वती आजी सांगायला सुरुवात करते की काय झाले की कसे, मी आज अक्षयला म्हटले की तुम्ही फोन शिवाय आज जो काही एकमेकांबरोबर वेळ आहे तर तो घालवा, एन्जॉय करा आणि हा दिवस साजरा करा. आणि ते फिरायला जातात म्हणून त्यांच्याजवळ कोणीही फोन वगैरे काही नको, म्हणून जाताना मात्र मी अक्षय आणि रमा हे दोघांचा सुद्धा फोन काढून घेतला. तेव्हा अर्थाला तर आनंद होतो, ती हसते. पण मालविका आणि इरावती यांचा चेहरा अगदी बघण्यासारखे होतात. तेव्हा मालविका आता तारा, पार्थ आणि अर्था यांना आपापल्या खोलीमध्ये जायला सांगते. इरावती म्हणते की हो मला काही झालेले नाही, स्प्रे मारल्यानंतर मी बरी होईल. म्हणून आता पुन्हा मालविका त्यांना आतमध्ये जायला सांगते.
तेव्हा मालविका इरावतीला हात देते आणि तिला उठून उभा करते। इरावती खूप त्रास होतोय म्हणून आता अगदी आपल्या तसं ती पार्वती आजी समोर नाटक करत असते। तेव्हा पार्वती आजी तिच्याकडे बघून हसते। तेव्हा इरावती पार्वती आजीकडे रागाने बघत म्हणते की हे तू जे काही करतेस ना ते मी नाही होऊन देणार। तर पार्वती आजी हसते। पार्वती आजी हसून म्हणते की तू जे काही करते ना तर ते मी सुद्धा नाही होऊन देणार। तर अक्षय आणि रमा शेवटी एकत्र येणार आणि त्या अगोदर मी तुझं भिंग बाहेर पडणार, सगळ्यांच्या समोर तुझा पर्दाफाश मी करेलच। म्हणून इरावती आता रागाने पार्वती आजीकडे बघते। तर पार्वती आजी तिच्याकडे हसून तिला न घाबरता तिला हे उत्तर देते आणि हसून म्हणते की अगं ते सर्व कसं करायचं आहे ते हळूहळू मला कळायला सुद्धा लागलेला आहे ग। तेव्हा इरावती पार्वती आजीकडे बघत बघत अगदी आई ग म्हणत खाली बसते। पार्वती आजी म्हणते की आई आई ग आणि तिच्याकडे बघून हसते। तर इरावतीला खूप राग येतो आणि तेवढ्यात इरावतीच्या मोबाईलवर एक फोन येतो। इरावती रागाने तो फोन सुद्धा कट करते। त्यानंतर मात्र पुन्हा फोन बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा फोन येतो। तर आता इरावती पार्वती आजी समोर फोन घ्यायला काही तयार नसते आणि आता पार्वती आजी डोकावून बघत असते की इरावतीला नक्की कुणाचा फोन आलेला आहे। तर फोन हा वाजत असतो म्हणून आता इरावती फोनकडे बघते आणि उठून बाजूला बोलायला जाणार तोच लगेच आता तिच्या पाठीत जोराची चमक निघते आणि पुन्हा तसंच अगदी दम धरत बाजूला बोलायला जाते। आणि तेवढ्यात इरावतीला जेव्हा फोन आलेले असतात आणि इरावती ठसका लागण्याचं नाटक करून बाजूला बोलायला गेलेली असते, कारण जेव्हा म्हणजे सर्वजण स्पर्धेमध्ये असतात आणि त्या ड्रायव्हरचा फोन तिला आलेला असतो, ती बोलण्यासाठी जेव्हा बाहेर गेलेली असते तर पार्वती आजीला तो क्षण आठवतो। मग आता सुद्धा नक्की त्याच माणसाचा फोन असेल आणि पार्वती आजी इरावतीला तेव्हा विचारलेलं असतं की तो माणूस कोण होता, त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं। म्हणून आता ती इरावतीला आता सुद्धा तिला तो फोन आला असेल आणि ती बाजूला बोलायला का गेली असेल म्हणून त्या क्षणाची तिला आठवण होते। तो मात्र इरावतीने पार्वती आजीला सांगितलेलं असतं की अगं पाचगणीतील हा नवीन सोनार कसं आहे की माझ्या अंगठीमधील जे कुंदनचे खडे आहेत तर ते खडे निघाले होते म्हणून मी दुरुस्त करण्यासाठी त्या सोनाराकडे दिली। या सगळ्याचा आता पार्वती आजीला संशय तर आता पार्वती आजीला संशय आलेला असतो। ती आता इरावतीच्या मागे तो फोन नक्की कुणाचा आहे ऐकण्यासाठी जाणार असते आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय आरोही छान असे जे काही शॉपिंग करून ते कपडे घेतात तर तेच कपडे चेंज करून घालतात। आता तिघेही वेगळ्या लुकमध्ये असतात। तेव्हा आता रमा ही अक्षयला म्हणत असते की हे बघा कशाला उगाच चिडचिड करतात, इतका छान आपण एकमेकांबरोबर एन्जॉय केला आणि आपला दिवस किती छान गेला बरं, मग उगाच चिडचिड करू नका। तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ आता दिवस तर गेला, चला आता आपल्याला घरी जायचं आहे, उशीर होईल। तेव्हा आता रमा ओरडते की आईस्क्रीम आणि कुल्फी अजून आपण खाल्लेली नाही त्यामुळे आपण घरी नाही जाऊ शकत। अक्षय बाईकवर बसायला आलेला असतो आणि रमा ओरडून हे सर्व अक्षयला सांगत असते। मात्र आता आरोही सुद्धा म्हणते की हो बाबा मला सुद्धा आता आईस्क्रीम खायचं आहे। तर तेव्हा मात्र आता अक्षय हा शेवटी खाली बसतो। त्यानंतर आता तोच ड्रायव्हर पुन्हा इरावतीकडे आलेला असतो। इरावती त्याला म्हणत असते की मी तुला पैसे देते परंतु त्या बदल्यात तुम्हाला ते रेकॉर्डिंग द्यायचं। तर पार्वती आजी पुन्हा हे सर्व बघते। पार्वती आजी लगेच आता त्या ड्रायव्हरला भेटते आणि म्हणते की हे बघ जे रेकॉर्डिंग्स तू केलेलं आहे तर ते मला द्यायचं, ते इरावतीपेक्षा जास्त डबल पैसे मी तुला देते। तेव्हा मात्र आता तो ड्रायव्हर म्हणतो की मी तुम्हाला पत्ता पाठवतो आणि त्या पत्त्यावर येऊन लवकरात लवकर तुम्ही मला पैसे द्या। म्हणून आता पार्वती आजी जरा टेन्शनमध्ये येते। जर इरावतीचा हा प्लॅन नसेल ना आता तो ड्रायव्हर काय करेल, पार्वती आजीला ती रेकॉर्डिंग्स देईल का, हे बघण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।